जय भीम नमो बुद्धाय मित्रांनो, मी परत आला आहे भीमा कोरेगाव येथे. रातचा हा सीन तुम्हाला दाखवण्यासाठी मित्रांनो. आता 6:30-7 वाजले आहेत मित्रांनो. हे बघू शकता किती मोठ्या प्रमाणामध्ये इथं जनसमुदाय भीम अनुयायी आलेले आहेत. देशातल्या कानाकोपऱ्यातून येत असतात मित्रांनो दरवर्षी, परंतु 31 तारखेला हा बघू शकता किती मोठ्या प्रमाणामध्ये इथं आलेले आहेत भीम अनुयायी मानवंदना देण्यासाठी, आपल्या पूर्वजांना मानवंदना देण्यासाठी, आपल्या 500 शूरवीरांना, त्याचबरोबर आपल्या 500 शूरवीरांना आदरांजली देऊन, त्यांना मानवंदना देऊन तिथून भीम अनुयायी निघून जातात मित्रांनो. हा दरवर्षी लाखोंच्या संख्येने अनुयायी येत असतात. ही खूप अत्यंत आनंदाची गोष्ट आहे मित्रांनो. आपल्या पूर्वजांना सल्यूट आदरांजली देऊन वर्षापेक्षा खूप गर्दी दिसते मित्रांनो. या ठिकाणी बघू शकता हा जनसमुदाय बघू शकता. जिकडे पाहिजे तिकडे आपल्याला भीम अनुयायी आणि पोलीस दिसतात मित्रांनो. हा बघू शकता, हा रस्ता 5 लेन आहेत मित्रांनो जाण्यासाठी आतमध्ये. ज्यांच्या हातामध्ये पकडलं त्यांच्या हातामध्ये मोबाईल आणि सेल्फी आणि व्हिडिओ काढण्यामध्ये व्यस्त असते मित्रांनो. एक तारखेला म्हणजेच 1 जानेवारी 1927 रोजी बाबासाहेब पण या विजयस्तंभाला येऊन गेले होते मित्रांनो. त्यामुळे भरपूर प्रमाणामध्ये या ठिकाणी गर्दी होत असते मित्रांनो. बाबासाहेब येऊन गेल्यामुळं काही लोकांना माहिती झालं मित्रांनो, कारण की बऱ्याच लोकांना माहिती नव्हतं, आपल्या अनुयायी लोकांना, की भीमा कोरेगाव काय आहे नेमकं. मला पण माहिती नव्हतं मित्रांनो. मला पण पुण्यामध्ये 10 वर्षे झाले. मला पण 5-6 वर्षापासून मला इतिहास कळला मित्रांनो भीमा कोरेगावचा. त्यामुळे मी दरवर्षी मानवंदना देण्यासाठी येत असतो मित्रांनो. हा बघू शकता प्रचंड अनुयायी इथे जमलेले आहेत. फोटो काढतात, व्हिडिओ शूट करतात, सेल्फी घेतात. हे बघा मित्रांनो, बाबासाहेबांचं किती संविधान हातात घेऊन काढलेलं या ठिकाणी फ्रेम लावण्यात आले मित्रांनो. 207वा शौर्य दिन. हे बघू शकता किती गर्दी आहे या ठिकाणी. खूप मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी झाली मित्रांनो. हे बघू शकता. अनुयायी येत आणि जातच आहेत मित्रांनो. बघू शकता. हा परत एकदा तुम्हाला विजयस्तंभ दाखवतो मित्रांनो. किती छान प्रकारे सजवण्यात आलेला आहे. आजूबाजूचा पण परिसर खूप भरलेले आहे मित्रांनो. हे बघू शकता दुर्मिळ बाबासाहेबांची छायाचित्र 1927 मधला आहे मित्रांनो हा फोटो. दरवर्षीपेक्षा यंदा गर्दी खूप असणार आहे मित्रांनो. भीमा कोरेगावचा इतिहास तुम्हाला मी सांगतो. भीमा कोरेगावची लढाई 1 जानेवारी 1818 रोजी भीमा कोरेगाव येथे झाली होती मित्रांनो. ही लढाई केवळ एक युद्ध नव्हे, तर सामाजिक शोषणाविरुद्ध लढलेल्या संघर्षाचे प्रतीक आहे मित्रांनो. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि मराठा साम्राज्याचे पेशवे बाजीराव यांच्यात झालेल्या या युद्धाने दलित समाजासाठी नवा इतिहास घडवला. मराठा साम्राज्याच्या पेशव्यांच्या कालखंड जातीय भेदभावाने भारलेला होता. ब्राह्मणशाही व्यवस्थेत दलित विशेषत महार समाजावर प्रचंड अन्याय होत होते मित्रांनो. त्यांना अस्पृश्य मानून सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक क्षेत्रात सहभागी होण्याचा अधिकार नाकारण्यात आला होता मित्रांनो त्या काळी.
म्हणजेच 1818मध्ये मराठा साम्राज्याचे अस्तित्व धोक्यात आले होते. बाजीराव पेशवेपणातून माघारी जात होते. त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध एक मोठा लढा उभारण्याचे ठरवले होते मित्रांनो. या युद्धासाठी पेशव्यांकडे 28,000 सैनिक होते, तर ब्रिटिशांकडे फक्त 800 सैनिक होते. मित्रांनो बघा, ब्रिटिश सैन्यात 500 महार सैनिकांचा समावेश होता, ज्यांनी आपल्या शौर्याने या लढाईचा निकाल तर बदलूनच टाकला मित्रांनो. पेशव्याच्या जुलमी आणि जातीवादी राजवटीने अस्पृश्य समाजावर अनेक प्रकारचे अत्याचार केले मित्रांनो. महार समाज हा सैन्यात महत्त्वाची भूमिका बजावत होता, पण त्यांना नेहमी तुच्छ मानले जात होते. ब्रिटिश सैन्यात सामील होण्याची संधी मिळाल्यामुळे महार समाजाला आपले सामर्थ्य दाखवण्याची संधी मिळाली मित्रांनो. 1 जानेवारी 1818 रोजी पेशव्याच्या सैन्याने भीमा नदीजवळील कोरेगाव येथे ब्रिटिश सैन्यावर आक्रमण केले. पेशव्याचे सैन्य 28,000 सैनिक, ब्रिटिश सैन्य 800 आणि त्यापैकी आपले महार पूर्वज मित्रांनो. महार सैनिकांनी जबरदस्त प्रतिकार केला. त्यांनी पेशव्यांच्या सैन्याला मोठ्या प्रमाणावर हानी पोचवली. 5 तासाच्या भीषण संघर्षानंतर पेशव्यांना माघार घ्यावं लागले मित्रांनो. 500 महार सैनिकांनी दाखवलेल्या धैर्यामुळे ब्रिटिश सैन्याने विजय मिळवला. त्यांनी संख्येने अधिक असलेल्या सैन्याला पराभूत केले. त्यांच्या शौर्यामुळे ब्रिटिशांनी त्यांचे कौतुक केले आणि विजयस्तंभ उभारला मित्रांनो. या लढाईच्या स्मरणार्थ मित्रांनो ब्रिटिशांनी भीमा कोरेगाव येथे एक विजयस्तंभ उभारण्यात आला आहे. हे मी तुम्हाला दाखवते मित्रांनो. हा स्तंभ दलित समाजाच्या शौर्यांचा आणि सामान्यांचा प्रतीक बनला आहे मित्रांनो. या स्तंभावर लढाईत शहीद झालेल्या महार सैनिकांची नावे कोरलेली आहे मित्रांनो. मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं आहे मित्रांनो. व्यवस्थित कॅमेरामध्ये कॅच होत नव्हतं मित्रांनो. हे बघू शकता, हा जनसमुदाय मित्रांनो. मित्रांनो तुम्हाला तर ही स्टोरी कळलीच असेल मित्रांनो. 1818मध्ये घडलेली आपले महान पूर्वज कसे लढले आपल्या पेशव्यासोबत. ते कठोर होते मित्रांनो. आपल्या जातीला तुच्छ मानत होते. गळ्यामध्ये मडकं, पाठीला झाडू. त्या काळचा हा सर्वात बेकार दिवस होता मित्रांनो. आपण त्या काळी असतो तर आपल्याला कळलं असतं. आपले देव बाबासाहेब आले म्हणून हा इतिहास घडला मित्रांनो. नंतर आपले पण तेच हाल होते मित्रांनो. जर बाबासाहेब आले नसते तर जन्माला, या बाबासाहेबामुळे कित्येकांचं भलं झालं आहे मित्रांनो. आज आपण सुखाची भाकर खात आहोत. जर बाबासाहेब नसते तर आपले तेच हाल झाले असते. म्हणूनच आपल्या पूर्वजांमध्ये हा भरलेला राग होता मित्रांनो. त्यामुळे त्यांच्या वाटेला कोण आलं ते बघतच नव्हते मित्रांनो. 28,500 फक्त आपले सैनिक मित्रांनो, आपली महार. विचार करायची गोष्ट आहे मित्रांनो. कसली ताकद असेल, कसला बल असेल त्यांच्यामध्ये. म्हणून त्यांना दरवर्षी आपल्या पूर्वजांना, आपल्या महारांना, महार शौरवीरांना आदरांजली देण्यासाठी आपल्या देशातल्या कानाकोपऱ्यातून, बाहेरच्या देशातून आणि आलेले असतात मित्रांनो. या ठिकाणी दरवर्षापेक्षा यंदा गर्दी खूप पाहायला मिळते मित्रांनो. आज बघू शकता, आज 31 तारीख आहे. हा जनसमुदाय किती मोठ्या प्रमाणात इथे आलेले आहे आदरांजली देण्यासाठी आपल्या शूरवीरांना. मित्रांनो 11च्या नंतर या ठिकाणी आपल्या पूर्वजांना आर्मीपैकी जे आर्मी लोक येतात, या 500 शूरवीरांना मानवंदना देतात आणि फटाकेबाजी करण्यात येतो मित्रांनो.
हा बघण्यासारखा पॉईंट असतो मित्रांनो 11च्या नंतर मित्रांनो, 11 ते 12च्या नंतर मित्रांनो. मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो. तुम्हाला थोडी थोडी खबर काय पूर्ण एक एक मिनिटात तुम्हाला व्हिडिओ मी दाखवत आहे मित्रांनो. जर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. आणि हा माझा व्हिडिओ कुठून बघत आहात ते कॉमेंटमध्ये नक्की कळवा. हे बघू शकता इकडे भंतेजी आहेत मित्रांनो. आपले अनुयायी हे जात आहेतच, गर्दी काय कमी होत नाही आहे. हे बघू शकता भंतेजी इकडे बसलेले मित्रांनो, काय तर खात आहेत. हा जनसागर बघू शकता किती मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी गर्दी झालेली आहे मित्रांनो. कारण अनुयायांना माहिती आहे उद्या दर्शन भेटू शकत नाही, त्यामुळं काय काय आज दर्शन घेण्यासाठी मित्रांनो लांबून लांबून आलेले आहेत. विजयस्तंभांना मानवंदना देण्यासाठी. हे बघू शकता किती मोठ्या प्रमाणामध्ये हा जनसमुदाय इथे आलेला आहे. 207वा शौर्य दिन हा बाबासाहेबाचा प्रतीक आहे मित्रांनो. हे बघू शकता बाबासाहेबांची प्रतिमा खूप छानपणे सजवण्यात आलेली मित्रांनो. या ठिकाणी काम चालू आहे मित्रांनो, अजून सजावटी थोडंफार काम राहिलेले आहे, ते अजून फुलांनी सजावट करायचं मित्रांनो. हे बघू शकता या ठिकाणी काय तर लिहिण्यात आलेले मित्रांनो. हे बघू शकता लिहिण्यात आलेले, एवढं काही दिसत नाही आहे. जर तुम्हाला दिसत असेल तर मला कॉमेंट करून नक्की कळवा काय आहे का नाही. हे बघू शकता आपल्या 500 शूरवीरांचं इथं चित्र आर्मीचं काढण्यात आलं मित्रांनो. तलवारींचं चित्र आहे. हे बघू शकता या ठिकाणी फुलाची सजावट चालूच आहे मित्रांनो. 2 दिवसापासून चालू आहे मित्रांनो. हे बघू शकता सजावट किती खूप छान करत आहेत. दोन दिवसापासून या सजावटीचं काम चालू आहे मित्रांनो. किती छान प्रकारे सजवण्यात येत आहे मित्रांनो. हे बघू शकता खूप छान पद्धतीने सजवत आहे मित्रांनो फुलांनी. हा फुलांच्या हारा विजयस्तंभाला लटकत आहे मित्रांनो. ही साईडनं बघू शकता. साईडनं सगळीकडनं गोल सजवत आहेत मित्रांनो. राहिलेला थोडा भाग सजवत आहेत. पूर्णपणे तर झाला आहे विजयस्तंभ सजलेला. थोडं काही ठिकाणी राहिले मित्रांनो, काम चालू आहे. किरकोळ काम आहे मित्रांनो, झालेलं आहे काम पूर्णपणे 100%. हे बघा भीम अनुयायी येतच आहेत या ठिकाणी. ईद जात सारख्या रांगा चालूच आहेत मित्रांनो. हे बघू शकता फोटो काढण्यामध्ये अनुयायी व्यस्त आहेत. सगळ्यांच्या हातामध्ये मोबाईल, फोटो काढण्यासाठी सगळे सज्ज असतात मित्रांनो. इकडं पण बघा अनुयायी आलेले आहेत, खूप लांबून आलेले दिसतात मित्रांनो. ते बसून आराम करत आहेत. हे पण बघा जनसमुदाय. दरवर्षापेक्षा मित्रांनो यावर्षी थोडीशी गर्दी जास्ती वाटते मला. हे बघू शकता फोटो काढण्यामध्ये सगळे व्यस्त आहेत मित्रांनो. फोटो व्हिडिओ काढण्यासाठी सर्व अनुयायी व्यस्त आहेत. हे बघा सजावट विजयस्तंभ किती छान प्रकारे सजवण्यात आलेला आहे. इकडे पण बघू शकता किती मोठ्या प्रमाणात इथे गर्दी झालेली आहे. या ठिकाणी गर्दी वाढतच चालली मित्रांनो, पण काय कमी होत नाही आहे.
जसं जसं टाईम होत चालेल तसं तरी गर्दी वाढतच जाईल मित्रांनो. ही बघा इकडं हे दादा फोटो काढत आहेत. इकडं 100 रुपयाला एक कॉपी कॅमेऱ्याद्वारे. हा छोटा अनुयायी पण फोटो काढून घेत आहे मित्रांनो. हे बघू शकता. हे बघा बच्चे कंपनी. सगळ्यांच्या हातामध्ये मोबाईल आहे मित्रांनो. सर्वजण छायाचित्र टिपण्यामध्ये व्यस्त आहेत. घेतलंच पाहिजे मित्रांनो, हे आठवण राहते. आपण पण भीमा कोरेगावला गेलो होतो म्हणून. हा बघू शकता. हे आर्मीचं लोगो मित्रांनो, आपल्या शूरवीरांचं. आपल्या शूरवीरांचे 49 ते 50 जणांची नावं कोरण्यात आलेली मित्रांनो. पुढील बाजू आहेत ते आता झापून गेलेली मित्रांनो. हे सजावट केल्यामुळं ते दिसणार नाहीत नावं. हे बघा, बघून घेऊ शकता किती छान प्रकारे सजवण्यात आलेलं आहे या ठिकाणी. फुलांनी विजयस्तंभ. सर्वजण फोटो काढण्यामध्ये व्यस्त आहे मित्रांनो. बघू शकता. मित्रांनो, तर जर तुम्ही पण आले असाल तर कमेंटमध्ये सांगा मित्रांनो. आपण भेटूयात. कमेंटमध्ये लिहा मी आलो आहे. मी पण विजयस्तंभापाशीच आहे मित्रांनो. ज्यांना कोणाला भेटायचं आहे ते कमेंट करा मित्रांनो. जे अनुयायी ते आलेले आहेत भीमा कोरेगावला त्यांनी कमेंट करा की बाबा मी आलो आहे भीमा कोरेगाव इथे. आपण भेटूया मित्रांनो. इकडे बघा मित्रांनो, अजून अनुयायी येतच आहेत. ही मागची बाजू मित्रांनो, ही पोलिसाची गाडी जात आहे. हा रोड बघा मित्रांनो, पुणे नगर रोड. हा पुलावरील रोड बघा मित्रांनो. ट्रॅफिक किती कमी झालेली आहे आज, कारण आज गाड्या मध्यरात्रीपासून बंद करण्यात आलेल्या असतात. कारण आपले अनुयायी इतके असतात मित्रांनो, जागा पुरत नाही त्या रस्त्याला. त्यामुळं गाड्या दरवर्षी बंद ठेवतात 1 तारखेला पूर्णपणे. चला मित्रांनो, आणखी पुढे तुम्हाला दाखवतो काय आहे. इकडे साईडला गाण्याचा आवाज येत आहे मित्रांनो. हा आपण इकडे जाऊया मित्रांनो. इकडे बघू शकता मित्रांनो, इकडे पण मंडप मारण्यात आलेलं आहे. काय ठिकाणी कार्यक्रम होत असतो मित्रांनो साईडला. इकडे बघा जनसमुदाय बाहेरून आलेला आहे. आरामासाठी बसले आहेत मित्रांनो. काही जण झोपतात, काही जण बसलेले आहेत, काही जण आराम करतात. हा बघा मित्रांनो, इकडं गाण्याचा कार्यक्रम चालू आहे. बघूत काय मित्रांनो. गाण्याचा आवाज तर खूप छान आहे. तो बाबासाहेबांचं गाणं आहे मित्रांनो. आपण ऐकून घेऊयात मित्रांनो. हा या माणसा हे बघा कलाकार मित्रांनो. यांना काही दिसत नाही, ह्याला म्हणतात कलाकार. हे बघू शकता किती छान गाणं गात आहेत बाबासाहेबांचं. यांना दिसत नाही मित्रांनो. ह्या कलाकारांना त्यांची कला बघा, यांच्या कलेचं कौतुक करा. चला आपण ऐकून घेऊया यांचं गाणं.
राष्ट्रपिता गांधी आणि जवाहर होते त्यात एक महान राष्ट्रपिता गांधी आणि जवाहर होते त्यात एक महान भीमराव नेते नागरिक हरले मागे नजर नागरिक हरले मागे नजर पेनाच्या टोकावर किती शोभला असावी मनोटावर दयानी कोटावर 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 किती शोभला किती शोभला असावी मनोटावर दयानी कोटावर किती शोभला असावी मनोटावर दयानी कोटावर किती शोभला असावी मनोटावर दयानी कोटावर किती छान प्रकारे गायले मित्रांनो. यांची कला बघा मित्रांनो, खूप छान. अभिनंदन. यांच्यासाठी एक लाईक मित्रांनो. चला पुढे आणखीन काय दाखवतो तुम्हाला व्हिडिओ मित्रांनो. आणखीन पुढे काय चालू आहे काय नाही इकडे बघू शकता. इकडे पण मंडप मारण्यात आले मित्रांनो. इकडे कोणता तरी कार्यकर्ता आलेला असतो, कोणता तरी नेता म्हणा. इकडे बघा पोलीस थांबलेले आहेत. गाड्या थांबू देत नाहीत अनु यांच्या, कारण की गर्दी होते म्हणून. कारण की ट्रॅफिकमुळं गाड्यामुळं खूप अडचण होतं मित्रांनो. पायी चालणाऱ्या माणसांना जागा पुरत नसतो. पोलीस हे समजावून सांगतात अनु यांना की गाड्या बाबा काढून घ्या, पार्किंगमध्ये लावा, नो पार्किंगमध्ये नका लो, हे सांगतात पोलीस हे या ठिकाणी. बघा मित्रांनो, इकडे बघा मित्रांनो. इकडे जिकडे पाहिजे तिकडे अनु यायचे मित्रांनो. या दादाने मला जेवून घातलं मित्रांनो, खूप चांगलं वाटलं. बाबासाहेबांना मानणारे लेख कट्टर आहेत मित्रांनो काय अनु. कारण बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा दिल्यात मित्रांनो. देवाला मानू नका, तरी आपले काही लोक, आपला समाज, काही निवडक लोक मानतात मित्रांनो. देवावरती श्रद्धा ठेवतात मित्रांनो. आता त्यांना कोण सांगावं, कोण समजावं. बाबासाहेबांनी 1954ला दीक्षा दिली बौद्ध धर्माची. या ठिकाणी बघू शकता मित्रांनो काय काय या सुविधा आहेत. पाण्याची सुविधा आहे, शौचालयाची सुविधा आहे. या ठिकाणी बोर्ड लावण्यात आहे मित्रांनो की कोणाला अडचण येऊ नये. चला मग मित्रांनो आतमध्ये विजयस्तंभापाशी जाऊया. विजयस्तंभ परिसरापाशी बघू शकता परत आणि वाढतच चाललेत मित्रांनो. बघू शकता गर्दी तर काय कमी व्हायचं नाव घेत नाही आहे, वाढतच चालली मित्रांनो. 10च्या नंतर तर याच्यापेक्षा खूप गर्दी राहील मित्रांनो. मागच्या वेळेस सुजातदादा आंबेडकर आले होते. त्यांनी आपल्या
थोडंसं भाषण केलं मित्रांनो. आपल्या समाजाला सांगितले काहीतरी गोष्टी आणि निघून गेली मित्रांनो. प्रकाश आंबेडकर साहेब पण येतील मित्रांनो. आज मध्यरात्री किंवा उद्या सकाळी तरी येतील. दरवर्षी येतात मित्रांनो आपले प्रकाश आंबेडकर साहेब. त्यांना भेटायची खूप इच्छा आहे मित्रांनो. ही संधी भेटतच नाही मित्रांनो. कधी स्वप्न पूर्ण होईल त्यांच्यासोबत थांबून मग एक फोटो घ्यावा असं वाटतं मला. येईल मित्रांनो, लवकरच येईल ती पण वेळ. इकडे बघू शकता लोक येत जात आहेत अनुयायी. या ठिकाणी हे साखी गायकवाड मित्रांनो, हे इंस्टा फेमस आहेत मित्रांनो. यांच्यासोबत अनुयायी फोटो घेत आहेत मित्रांनो. त्यांच्यासोबत माझी पण भेट झालेली मित्रांनो. मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवतो मित्रांनो. त्यांच्यासोबत मी फोटो घेतलेले मित्रांनो 2 दिवसापूर्वी. या ठिकाणी बहुजन टीव्हीला हे अनुयायी काहीतरी आपलं मार्गदर्शन देतात मित्रांनो. विजयस्तंभाबद्दल माहिती देतात. बघू शकता हा आपला समाज अनुयायी खूप गर्दी केली मित्रांनो. या ठिकाणी ही गर्दी झालीच पाहिजे मित्रांनो. आपल्या लोकांना पण कळलं पाहिजे भीमा कोरेगावचा इतिहास. आपल्या लहान पिढीला पण आपण जागरूक केलं पाहिजे मित्रांनो. आपल्या लहान पिढीला पण आपल्या बाबासाहेबांचे तथागत बुद्धाचे आपल्या भीमा कोरेगावचा इतिहास सांगणं गरजेचं आहे मित्रांनो. कारण की आताची पिढीला आता बाबासाहेब कळायला लागले मित्रांनो. कळलंच पाहिजे मित्रांनो बाबासाहेब कोण आहेत आणि कोण होती. बाबासाहेबांचं नाव जरी घेतलं अंगाला काटा येतो मित्रांनो. या बाप माणसामुळे आज आपण आहोत. कारण बाबासाहेब नसते तर खूप अवघड असतं मित्रांनो. शब्दांमध्ये पण सांगू शकत नाही मी. चला मग व्हिडिओ कसा आला मित्रांनो कॉमेंट करून नक्की कळवा. आणि आपण कुठून बघत आहात माझी व्हिडिओ नक्की कॉमेंटमध्ये सांगा मित्रांनो. हा बघा आता मी परत जात आहे मित्रांनो. आणि परत मध्यरात्री 11-12च्या दरम्यान मी व्हिडिओ तुम्हाला रेकॉर्ड करून अपलोड करणार आहे मित्रांनो. परत तुम्हाला रातचा व्हिडिओ दाखवणार आहे मित्रांनो. 11 ते 12 मधला या ठिकाणी मानवंदना देण्यात येतो. भंते जे आलेले असतात देशामधून, देशातल्या बाहेरचे पण असतात. या ठिकाणी विजयस्तंभाला मोठ्या प्रमाणामध्ये फटाक्यांचा जल्लोषबाजी आवाज, पूर्ण आकाश एकदम चमकून जातो मित्रांनो. हे बघू शकता मी परत आता रिटर्न जात आहे मित्रांनो. त्या पोलिसांची बघा ती मोठ्या प्रमाणाने गर्दी आहे आणि यांची पण गर्दी आहे मित्रांनो. जिकडं पाहिजे तिकडं आणि पोलिस दिसणार मित्रांनो. आणि आपले निळे झेंडे. सर्वांना माझा कडक निळाभर जय भीम मित्रांनो. हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून नक्की कळवा मित्रांनो. जर या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर लाईक पण करा. रोज तुम्हाला नवीन व्हिडिओ मी दाखवत असतो. हा बघू शकता मित्रांनो पुणे नगर हायवे. चला मग मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय भीम, नमो बुद्धाय, जय भीमा कोरेगाव.
जय संविधान. व्हिडिओमध्ये जय भीम लिहायला विसरू नका मित्रांनो. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय भीम. नमो बुद्धाय.